काश्मीर भारताचाच आहे. काश्मीर बहुल जो काही भाग आहे, जम्मू काश्मीर भारताची शान आहे. आणि तिथं 370 कलम लावलेलं होतं. केंद्र सरकारने 370 कलम हटवलं. खरं तर आज भारताचा नकाशा सुद्धा अभिमानाने आणि सन्मानाने बघण्यासाठी प्रत्येक भारतीयाची छाती 56 इंच काय जेवढी आहे तेवढी जरी ताणली तरी ती कमी पडेल. त्याला तुम्ही इंचाच्या सीमा सुद्धा लावू शकत नाही. ही भारतीयांच्या विचारांची ताकद आहे. आज माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये परत 370 कलम जे काही रद्द करण्यात आलं होतं ते रद्द करू नये, ते तसंच राहावं अशा पद्धतीची याचिका दाखल होती आणि याच्यावर बरीच घमासान सुरू होती. 5 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आज त्याची सुनावणी झाली. माननीय केंद्र सरकारने, माननीय मग ते मोदी साहेब असतील किंवा अमित शहा साहेब असतील, आयुष्यात पहिल्यांदा त्यांनी जो काही चांगला निर्णय घेतला एक संघ भारताचा. अरे ज्या काश्मीरमध्ये भारतीय तिरंगा फडकत नव्हता तिथं सुद्धा 370 कलम हटवल्यामुळं सन्मानाने त्या ठिकाणी जी चाहूल असते स्वातंत्र्याची, जो श्वास असतो देशभक्तीचा आणि भारतीय स्वातंत्र्याचा, तो तिथं सुद्धा घेण्यासाठी ज्या पद्धतीनं मोकळीक मिळाली. ठीक आहे, कदाचित तिथल्या लोकांना ते आवडलेलं नसावं, परंतु या देशाला एकच भारतीय संविधान आहे. तुमचं स्वतंत्र होतं. देशामध्ये जे नियम लावले जायचे त्या राज्याचे वेगळेच असायचे. जम्मू काश्मीर म्हणजे स्वतंत्र केंद्रशासित त्या ठिकाणी राज्य असल्यासारखं त्याला आणि विशेष दर्जा अजून बऱ्याच गोष्टी त्याच्या भोवताली फिरायच्या. परंतु 370 आउट केलं. ठीक आहे, न्यायालयात गेले, वाद सुरू झाला किंवा न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली, पण 2019चा निर्णय आज 2023 मध्ये आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने तसाच अबाधित ठेवला आणि 370 कलम हटवण्याचा पूर्णतः निर्णय हा केंद्र सरकारने जो घेतलेला आहे तो योग्य आहे असं मत माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सन्माननीय न्यायमूर्तींनी दिलं. मित्रांनो, हा विषय देशाच्या हिताचा आहे आणि तुमच्या माझ्यासाठी आपला देश सगळ्यात महत्वाचा आहे. परंतु काही लोक अशी असतात जी विचारांनीच कुचक्या मनाची, घाणेरड्या मनाची किंवा सडलेल्या प्रायव्हेट लिमिटेड विचाराची असतात. कुठल्याही ठिकाणी कुठंही ती संकुचित विचारधाराच मांडतात. पण आम्हाला तसं करून चालणार नाही. आम्ही जर भारताचे नागरिक म्हणून आम्हाला लिहिण्याचा, बोलण्याचा, वागण्याचा, सांगण्याचा आणि मांडण्याचा अधिकार असेल तर देशातल्या प्रत्येक नागरिकाला तो असलाच पाहिजे. पण जर मी महाराष्ट्रात राहत असेल, भारताची भाषा बोलत असेल आणि उद्या काश्मीरला किंवा जम्मू मध्ये जाऊन राहायचं म्हटलं तर मला तिथले कायदे फॉलो करावे लागत होते. ठीक आहे, आमचाच भूमितीय प्रदेश जरी आमचा असला तरी संवैधानिक आणि न्यायिक भूमिका जर तिथल्या वेगळ्या असतील तर ते आम्हाला कसं काय चालणार नाही का? आम्हाला ते वेगळा कायदा का आम्ही तो लागू करून घ्यायचा? तिथले मुख्यमंत्री हे देशाच्याच कारभारामध्ये काम बघायचे ना. तिथले निवडून येणारे खासदार सुद्धा इथल्या संसदेच्या सभागृहामध्ये बसायचे ना. उलट आता संख्या वाढली, आमदारांची संख्या सुद्धा वाढली, खासदारांची संख्या सुद्धा वाढली आणि ही आनंदाची गोष्ट आहे. आणि याची अजून महत्वाची उकल आपल्याला चर्चा करायची. मित्रांनो, सर्वांना सप्रेम जय जिजाऊ. मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे. या संतोष शिंदे ऑफिसर या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे की ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा. मी चर्चा करतोय आपल्या देशाच्या काश्मीर बद्दल, जम्मू बद्दल. आज तुम्ही जर भारतीय असाल, तुम्ही कुठल्याही गावगाड्यात राहणारे असू द्या, तुम्हाला जर जम्मू काश्मीर मध्ये जरी जमीन घ्यायची म्हटली, आपले असतात बघा प्लॉटिंगचा व्यवसाय करणारे, गावागावात शहरांच्या मुख्य आसपास तर एजंटचा सुळसुळाटच आहेच तो. आणि तोच एजंटचा सुळसुळाट आता जम्मू काश्मीर मध्ये सुद्धा तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल किंवा सुरू पण झाला असेल. माझी माहिती कदाचित कमी असू शकते. उद्या डोंगरची डोंगर तिथले सुद्धा विकायला कमी करणार नाहीत लोक.
लोक काही विकू शकतात, लोक चंद्रावर सुद्धा जमीन त्या ठिकाणी घेऊ शकतात किंवा तिथल्या प्लॉटिंगची चर्चा सुद्धा इथं बसून करू शकतात. पण आपलं या देशाचं सुंदर नटलेलं जे काही नैसर्गिक सौंदर्य आहे ते आपल्याला जम्मू काश्मीरमध्ये, आणि 370 त्याचाच एक भाग आहे की तिथं राहणारी सगळी लोक, सगळ्या जाती धर्माची लोक ही भारतीय आहेत. आणि मग ती जर भारतीय असेल तर त्यांना भारताचाच अभिमान असला पाहिजे, ते पाकिस्तान धार्जिणे नसावेत. जम्मू काश्मीरचे जे कोणी लोक असतील आणि ज्यांना लय पळत्या पाकड्यांविषयी प्रेम असेल त्यांनी तिकडे निघून जायचं. पण जे देशभक्त असतील, ज्यांना भारताच्या प्रेम, मातीबद्दल प्रेम आहे, स्वातंत्र्याबद्दल प्रेम आहे, लोकशाहीबद्दल प्रेम आहे, संविधानाबद्दल प्रेम आहे, या देशाला एकच तिरंगा झेंडा आहे जो तुमचा माझा सर्वोच्च ध्वज आहे, तो भारतीय तिरंगा, तो सगळीकडे तोच फडकला पाहिजे. या देशामध्ये सर्वोच्च भारतीय संविधान आहे ज्याची लोकशाही नटलेली आहे त्या राज्यघटनेच्या कलमांवर. त्या 395 पासून त्या ठिकाणी सुरू झालेली संविधानाची सुरुवात आज 466 कलमापर्यंत जाऊन पोहोचली. ते भारतीय संविधान देशभरात जम्मू काश्मीर मध्ये सुद्धा 370 हटवल्यामुळे लागू झालं. मग का त्या केंद्र सरकारचे अभिनंदन आणि धन्यवाद मानू नये? मानलेच पाहिजे. पण काही जणांच्या बुडाला फार गुदगुल्या होत आहेत, म्हणूनच ते न्यायालयात गेले होते. काही कपाळकरंटे लोक कुठेही असतात, तुम्हाला ते कुठंतरी काड्या करण्यातच धन्यता, कुठेही जाऊ द्या, म्हणजे कुठलाही मुद्दा असू द्या, ह्यांची PIL दाखल झालेली आहेत, हायकोर्टात घुसलेले असतात, सुप्रीम कोर्टात घुसलेले असतातच. यांच्याकडे पैसा येतो कुठून आणि वेळ काढतात कुठून, परंतु स्वतःला वेळ असेल नसेल तर माननीय न्यायालयाचा तरी वेळ खाण्याचं काम करतात. पण आज 11 डिसेंबर 2023 रोजी परत एकदा माननीय सर्वोच्च न्यायालयाने परत एकदा स्पष्ट केलेलं आहे, 370 जे हटवलेलं आहे त्याचा आम्हाला म्हणजे ते केंद्र सरकारने हटवलेलं आहे आणि ते आम्हाला मान्य आहे. आणि तमाम भारतीयांनी सुद्धा ते मान्य सुद्धा केलेलं असताना कुणाच्या पोटात त्या ठिकाणी गोळा उठला होता म्हणून तो तिथे गेला आणि मग ती सगळी प्रक्रिया परत 3-4 वर्ष न्यायालयीन चालू राहिली, चालू ठेवण्याचा प्रयत्न झाला. ठीक आहे, 370 कलम हटवल्यानंतर जम्मू काश्मीरची परिस्थिती संवेदनशील झाली होती, परंतु संपूर्ण जम्मू काश्मीर किंवा काश्मीरचाच काही पाकव्याप्त आणि सगळीकडे सैनिकांनी सगळं ताब्यात घेतलं होतं. अजिबात हालचाल कोणाला करायला संधी दिली नव्हती. कायमस्वरूपी संचारबंदी लागू केली होती की वळवळ कोणी करायची नाही, कारण कुणीही कुठल्याही कसल्याही पद्धतीनं थराला जाऊन काहीतरी चुकीची घटना करेल. परंतु परत एकदा माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज जो निर्णय घेतला, 370 हटवलं जी काही गेलेलं आहे ते तसंच अबाधित ठेवलं, त्याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाचे अभिनंदन. आणि ज्यांनी नेत्यांनी पुढाऱ्यांनी हा निर्णय घेतला त्यांचं सुद्धा अभिनंदन. मग ते मोदी साहेब असू द्या, शहा साहेब असू द्या, देशासाठी एकच घटना असेल परंतु त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय भारत, जय भीम.